जगदीश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेट. वेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा निर्णय अपेक्षित आहे. या ठिकाणी थोडी गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नियंत्रण कुठेतरी भरकटलं गेलं. पाहिजे पंचांचा निर्णय. 62 धावा धावफलकावरती आहेत. एक एक धाव खूप महत्वाची राहणार आहे सध्याच्या घडीला, कारण दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा सामना असणार आहे. हा वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू राहिला होता जगदीशांचा, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा विपिन क्रॉस ड्राइंग खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन ट्रेन एका पट्टीवरती आणि अपघात, आणि अपघातामध्ये यावेळेस निलेश वर्माला मागे फिरावं लागेल. विकेटचं पतन. धावबाद. आणि अपघातामध्ये यावेळेस निलेश वर्माला मागे फिरावं लागेल. विकेट. दोन धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि खूप महत्वाचं सुद्धा आहे. यावेळेस निलेश वर्माने आपली विकेट सॅक्रिफाईस केली, कारण नित्य विपिन वर्माला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं खूप महत्वाचं होतं आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहिली असाल तर 63 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट धावा नक्कीच या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या आहेत. पुन्हा एकदा जगदीश गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख फटका, देखना स्ट्रोक, चेंडू जाईल सीमा रेखा पार, मिळतील धावा 6. षटकार. गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख फटका, देखना स्ट्रोक, चेंडू जाईल सीमा रेखा पार, मिळतील धावा 6. षटकार. तर 47 अर्धशतक साठी 3 धावांची गरज आहे. विपिन पुन्हा एकदा. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर, आणि अर्धशतक कंप्लीट होईल. निजामपूर प्रीमियर लीग पर्व 4 मधील पहिला अर्धशतक ठोकलं जात आहे. विपिन वर्मा दिशेने वैयक्तिक 51 धावांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये बाहेर, आणि अर्धशतक कंप्लीट होईल. निजामपूर प्रीमियर लीग पर्व, आणि धावसंख्या तब्बल 80 धावा धावफलकावरती. वा काय फटकेबाजी केली जाते विपिन वर्मा याच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल पूल तर केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल, आणि या 2-3 धावा घेतल्या जातील. तब्बल या 3 धावे धावसंख्या बदलली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 83 धावा. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 5 षटका अखेर धावसंख्या आहे 83. वैयक्तिक 54 धावा बनवल्या आहेत विपिन वर्मा यानं. जरा मित्रांनो जोरदार टाळ्या उद्या विपिन वर्मासाठी.
चला फ्रेंड्स वॉरियर्स, विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फ्रेंड्स वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुंभे सनरायझर्स. सनरायझर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि निर्णय कुठेतरी चुकीचा ठरतोय की काय असं जरूर पाहायला मिळालं. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. आपण पहिला असा एक सामना झाला होता, 3 तासामध्ये विश्वविक्रम रचला होता आणि त्या विश्वविक्रमाला 3.5 तासामध्ये मोडीत सुद्धा काढला होता. क्रिकेट आहे, तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. प्रयत्न करायचे आहेत या ठिकाणी कुंभे सनरायझर्स या संघाला आणि त्यांच्याकडे तसे धाकड फलंदाज सुद्धा आहेत. आपण पाहिला असाल तामाने गावाला बिलॉंग करणारा फलंदाज म्हणून शैलेश याच्याकडे पाहिलं जातं आणि मूळ संघाला गावाला बिलॉंग करणारा केतन भोसतेकर हा देखील त्या संघामध्ये आहे. जशास तसं उत्तर या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या ठिकाणी सन्माननीय अतिथी से कोंडूजी फालके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी क्रीडा नगरीमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपणास विनंती करतो की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे आणि चालू असलेल्या सामन्याचा आपण जरूर आस्वाद घ्यायचा आहे. आपल्या माहितीसाठी चालू असलेला सामना आहे कुंभे सनरायझर्स त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेंड्स वॉरियर्स संघ आणि फ्रेंड्स वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करून तब्बल 83 धावा बनवल्या आहेत. 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपण पाहतोय. शैलेश पवार आणि केतन भोसतेकर ही अशी जोडी आहे ना मित्रांनो. जर ही जोडी शेवटपर्यंत जर मैदानावरती उभी राहिली ना तर या धावा नक्कीच बनवू शकतात. त्या ठिकाणी एक सन्मान केला जातोय. सन्माननीय कोंडूजी फालके साहेब यांचा सन्मान केला जातोय बबन मोहिते सरांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आमंत्रित केला आहे निवाचीवाडी गावचा सुपुत्र भारत सपकाल याला. यानंतरचा होणारा सामना असणार आहे SP फायटर्स आणि वेदांत सुपरस्टार. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आपण त्वरित पोडियम जवळ यायचं आहे. 84 धावा बनवायच्या आहेत. आम्ही एक सामना देखील पाहिला होता. 434 धावा बनवायच्या होत्या आणि 434 धावा योग्यरित्या चेस देखील केल्या होत्या. अर्थातच ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका तो सामना या ठिकाणी आठवावा लागेल. 84 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी देखील धाकट नक्कीच त्यांच्याकडे पाहिले जातं. 360 म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं असा शैलेश पवार आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय निवाचीवाडी गावचा खेळाडू. फुल टॉस चेंडू, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे शैलेश. शैलेश आपला ब्रँड दाखवत असताना हा पहिला षटकार 6 धावा. का मला या निजामपूर प्रीमियर लीग मध्ये माझी निवड केली ना याचं उत्तर देत असताना नाव आहे शैलेश. असं आयकॉन प्लेयर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला मुरगावचा खेळाडू केतन भोसतेकर आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय भारत याला कमबॅक करणं माहिती आहे. पॅड वरती आदळला जातो, अपील केली जाते, मग चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेला, चौकार, मिळतील धावा 4. मार्क वरती आपण पाहतोय भारत याला कमबॅक करणं माहिती. पॅड वरती आदळला जातो, अपील केली जाते, मग चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेला, चौकार, मिळतील धावा 4. मार्क वरती आपण पाहतोय भारत याला. चला SP फायटर आणि वेदांत सुपरस्टार दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आपण त्वरित मंचाजवळ या.
पहिल्या 2 चेंडूवरती इरादे स्पष्ट केले जात आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या धावा येणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने केला जातोय. नाव आहे शैलेश. तर डीआर सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑन. तर डीआर सर्कलचा आपण विचार केला ना, कीपर स्लीप, त्यानंतर लेग स्लीप, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं आहे. त्या ताकदीची गोलंदाजी होईल का हे देखील खूप पाहणं महत्वाचं राहणार आहे. तिसरा चेंडू शैलेश यांच्यासाठी. 84 धावा बनवायच्या आहेत 2 चेंडूवरती, तरी चांगली सुरुवात. यावेळेस देखील चांगला फटका, चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा रेखा पार. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर 6-4-4 चौकार षटकारांची आतषबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जी फलंदाजी आपण पाहिली होती पहिल्या इनिंग मध्ये, त्या ताकदीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शैलेश पवार याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वाह, काय फलंदाजी केली जाते. 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. हेरलं या ठिकाणी गोलंदाजानं. पहिला निर्धाव चेंडू फेकला जातोय आपल्या ओव्हर मधील आणि या इनिंग मधील. देखील फटका चांगला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विपन्न आहेत. चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आहे 15 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात अपेक्षित होती ना, ती आतापर्यंत सुरुवात नक्कीच मिळाली आहे कुंभे सनरायझर संघाला. पण एंड कसा होईल हे देखील खूप पाहणं महत्वाचं राहणार आहे. सुरुवात चांगली आहे, शेवट खूप महत्वाचा राहणार आहे. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा शेवटचा एक चेंडू, मिस टाइम फटका. चेंडू हवेत, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक वेगाने, विपिन कोणतीही चुकी करत नाहीत आणि पुन्हा एकदा केतन भोसलेकर डगआउटचा शिकार होईल. तर यानंतरचा होणारा सामना SP फायटर यांच्या विपक्षामध्ये वेदांत सुपरस्टार संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. चला, दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी तसेच या ठिकाणी प्रमुख अतिथी सन्माननीय ज्ञानेश्वरजी हुतेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपणास विनंती करतो की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुंभेवाडी गावाला बिलॉंग करणारा जगदीश महालुंगे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला असाल तर चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि तोच विश्वास दाखवून या ठिकाणी संघनायकांनी 1 डाऊनला आमंत्रित केलं आहे. मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, तुम्ही मागे काय करताय त्याला महत्व नाही, तुम्ही आता काय करताय त्याला सर्वात जास्त महत्व असतं. कारण तुम्हाला सुरुवात शून्यापासून करायची असते आणि ही सुरुवात शून्यापासून करण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय जगदीशला आमंत्रित केलं आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटका अखेर आपण पाहिलं तर मोठा मासा गाळायला लागला. यावेळेस केतन भोसलेकर पुन्हा एकदा आपल्या संघाला नाराज नाखुश केलं आणि मैदानाच्या बाहेर जावं लागलं. काही हरकत नाहीये, जोपर्यंत शैलेश उभा आहे ना मैदानामध्ये, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे दमकम आहे या धावा चेस करण्याची. तर या ठिकाणी एक सन्मान केला जातोय सन्माननीय अतिथी यांचा. मी विनंती करतो की सुनीलजी तेलंगी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण ज्ञानेश्वरजी उत्तेकर साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दिशाहीन गोलंदाजी
आपण पाहतो विपिनच्या माध्यमातून काय फलंदाजी राहिली आहे. वैयक्तिक 54 धावा विपिन यानं फलंदाजी करत असताना वैयक्तिक बनवल्या होत्या. मात्र गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू दिशाहीन, अवंतर धावांमध्ये भर पडली जाते. धावा येणं खूप महत्वाचं आहे सध्याच्या घडीला तरी कुंभे सनरायझर्स या टीमसाठी. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, बॅक टू बॅकचा हा दुसरा वाईट फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चला रिव्ह्यू घेतला जातोय. जाऊया थर्ड अंपायर यांच्याकडे वाईटसाठी. महागडं षटक फेकले जाते विपिन वर्मा यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं असेल खूप कठीण असतं शेवटपर्यंत बॅटिंग करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा षटक फेकण्यासाठी आमंत्रित करणं. नक्कीच हा डिसिजन कुठंतरी चुकीचा ठरतोय की काय. पुन्हा एकदा 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल विपिन याच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेला. त्या ठिकाणी भारत सपकाल आहेत. एक धाव तर घेतली जाते. तब्बल 24 धावा या ठिकाणी खर्ची घातल्या आहेत. गोलंदाजी करत असताना विपिन वर्मा याने पहिलं षटक हाताळलं. 15 धावा खर्ची घातल्या होत्या भारत याने. त्यानंतर विपिन आले. विपिनने 24 धावा खर्ची घातल्या. धावसंख्या आपण पाहिली तर 39 धावा स्कोर कार्ड वरती आहे. हे षटक खूप महत्वाचं राहणार आहे. क्षितिज कडापे यंगस्टर संघाचा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. नाव आहे क्षितिज दबडे. एक डावखोरा वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. अनेक सामने आपल्या गोलंदाजी करत असताना विजय करून दिलेत आपल्या संघाला असा हा गोलंदाज क्षितिज दबडे. आणि हे षटक खूप महत्वाचं राहणार आहे सध्याच्या घडीला. 39 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहिलं असाल तर वैयक्तिक 3 षटकार ठोकलेत. वैयक्तिक 21 धावांवरती खेळत असताना जगदीश महाळुंगे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या जोडीला आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंडला स्वतः संघनायक आहेत शैलेश पवार. ही जोडी खूप महत्वाची राहणार आहे कुंभे सनरायझर्स संघासाठी जर हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा क्षितिज दबडे राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न जरूर केला होता जगदीश. आता बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होते कमबॅक करावं लागेल गोलंदाज
क्षितिज दबडे यांना, कारण आपण पाहिलं असेल ना, पहिले 2 षटक तब्बल 39 धावा बनवल्या आहेत चांगल्या स्थितीमध्ये कुंभे सनरायझर संघ. यावेळेस देखील स्लो रन आपण पाहतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते आणि 21 धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 40. अजूनही 43 धावांची गरज आहे आणि चेंडू असणार आहेत 16. अजूनही 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 16 चेंडू 44 धावा, 44 धावा येणाऱ्या 16 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. क्षितिज स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि हेरलं या ठिकाणी. क्षितिजानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 3 चेंडू फेकले, 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्ची घातली आहे. वाह, कमबॅक करणारं षटक. मी म्हटलं होतं हे षटक खूप महत्वाचं आहे दोन्ही संघासाठी आणि हा सामना देखील तेवढ्याच महत्वाचा राहणार आहे. जो संघ पराभूत होईल त्याच्या आशा निराशा नक्कीच या ठिकाणी होईल. शॉर्ट बॉल होता, बॅट बाहेरची कडा घेऊन शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला झेल टिपला जातो. विकेटचं पतन होईल. शैलेश पवार मात्र बाद. संदीप पार्टे, आपण कुठे असाल तर संपर्क करा. चला, कुंभे सनरायझर्स आपला 12वा खेळाडू येऊ द्या. चला, कुंभे सनरायझर्स बॅट्समन नेम. त्याला क्षितिज आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली क्षितिजच्या माध्यमातून. शेवटच्या 2 चेंडूचा खेळून अद्याप बाकी आहे या ओव्हर मधील. पुन्हा एकदा क्षितिज ओव्हर विकेट देखील. वाह, काय गोलंदाजी केली जाते. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. 2 टन एका पट्टीवरती गरज होती का? आणि आपण पाहतो यस या ठिकाणी जगदीश महालून गेला, बाद व्हावं लागेल. विकेटचं पतन. बॅक टू बॅकचा हा दुसरा गडी बाद. धावसंख्या आपण पाहिली असेल तर 40 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी क्षितिजच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्ची घातली आहे. कमबॅक करणारे षटक फ्रेंड्स वॉरियर संघासाठी. चला, शेवटचा 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी क्षितिज. शॉट बॉल होता, बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता पॉइंटच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. वा, काय षटक हाताळले या ठिकाणी. षटक क्रमांक 3 समाप्त होईल. 3 षटका अखेर. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद, 41 धावा. फक्त 2 धावा या ठिकाणी खर्ची घातल्यात आणि 2 गडी बाद केले असा क्षितिज दबडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना. अजूनही 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 43. प्रयत्न केले तर नक्कीच धावा बनवू शकतात. आपण पाहिलं असेल तर निखिल सपकाल आणि त्याच्या जोडीला स्ट्राईक एंडला कुंभे सनरायझर्स 12वा प्लेयर येऊ द्या. सोम हालदे 12वा प्लेयर येऊ द्या.
चला 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. 43 धावा येणाऱ्या 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज नियम देवाने फलंदाजी सुद्धा चांगली केली होती. अशा गोलंदाजी कशा पद्धतीची केली जाते. पहिला चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी थोडीशी कमी, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं पतन, बॅक टू बॅकचा हा तिसरा गडी बाद होईल. या ठिकाणी पार्थ बाद होतील. आपण पहिला असाल शैलेश पवार बाद झाल्यानंतर तू चल मी आलो अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुंभे सनरायझर्स संघाकडून जगदीश महालुंगेंना गरज होती का धाव घेण्याची, असं एक खूप महत्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. कदाचित जगदीश उभे राहिले असते तर धावा जरूर बनवल्या असत्या, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जर तरला थारा नसतो, जर तरची भाषा या ठिकाणी वापरायची नसते. परंतु काही हरकत नाहीये, नवीन फलंदाज देखील त्याच ताकदीचे आहेत. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. अजूनही 43 धावा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय देवा. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राज. शॉर्ट बॉल होता समोरच्या दिशेने, यावेळेस देखील मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं पतन, बॅक टू बॅकचा हा दुसरा गडी बाद. सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी बदलू शकतं ना, याचा काही नियम नाही. तेच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 2 षटका अखेर विचार केला ना तर एका चांगल्या स्थितीमध्ये कुंभे सनरायझर्स संघ पाहायला मिळाला होता. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 39 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. क्षितिज आले, क्षितिजने फक्त 2 धावा खर्ची घातल्या. एक टर्निंग पॉइंट आपण पाहिलं असेल, ते षटक फेकलं गेलं आणि त्याच प्रात्यक्षिक म्हणून आपण जर पाहिलं ना, फक्त आणि फक्त 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4थं षटक मार्गस्थ असताना हे खूप क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं असेल, जगदीश मालुंगे तसेच बाद झाले. देवाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण देवा यांना आतापर्यंत 2च वेळेस फटका चांगला आहे, मोठा फटका येईल 6 धावांसाठी. षटकार प्रतीकच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली असेल ना तर 49 धावा, अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करणं खूप महत्वाचं राहणार आहे. प्रतीक आणि निखिल या दोन्ही फलंदाजासाठी यावेळेस देखील मोठा फटका. वा वा वा, काय फटका केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग डोक्याच्या वरून, आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6 षटकार.
आज चेंडूवरती मोठे फटके येणं खूप महत्वाचं राहणार आहे. प्रत्येक यांच्यावरती सर्वांच्या नजरा. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके. 5 चेंडू आणि 5 षटकार. यस, पहिला चेंडू सीमारेखा पार. षटकार. 6 धावा आणि लगातारचा तिसरा षटकार. थँक्यू डीजे मास्टर. आता एक प्रश्न नक्कीच आम्हाला पडलाय की प्रत्येक सारखा फलंदाज अजूनही मागे कसा काय. यावेळेस फुलटॉस होता, मात्र सरळ खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि या ठिकाणी चुकीचं फेकी केली जाते. त्याचा फायदा दोन्ही संघाकडून घेतला जातोय. धावसंख्या आपण पाहिलीत ना, तर धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 58 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडू मध्ये तुम्हाला धावा आता मात्र बनवायच्या आहेत त्या 26. एकवीस पाहिजेत. 21. ओके. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज. पुन्हा एकदा आतिश. यावेळेस पाहायचं आहे दिशाहीन. यस यस, व्हाईट बॉल. अवांतर धावेमध्ये भर पडली जाते. धावसंख्या या ठिकाणी एका धावेने पुढे सरसवली जाते. धावसंख्या आहे 59. तर या ठिकाणी सन्माननीय अतिथी मंगेशजी सावंत साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक 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 असं स्वागत आहे. आपणास विनंती करतो की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे आणि चालू असलेल्या सामन्याचा आपण जरूर आस्वाद घ्यायचा आहे. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाही. एक धाव तर कंप्लीट केली जाते. ही धावाधाव आहे ना मैदानाच्या आतमध्ये, ती रनरेटसाठी आहे. नक्कीच एक एक धाव खूप रनरेटला मॅटर करणार आहे आणि ते चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थँक्यू. 61 धावा धाव फलकावरती. शेवटचा यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव तरी घेतली जाते आणि एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. शेवटचा एक चेंडू फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आतिश. यस, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या ठिकाणी विकेटचा पतन आणि या ठिकाणी विजयी संघ होईल तो फ्रेंड्स वॉरियर संघ. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. तसेच या ठिकाणी सोनारवाडी गावचे सुपुत्र एक चांगला दर्जाचा फलंदाज म्हणून संदेश यादव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आपलं क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तसेच जावली गावचे सुपुत्र एक रायझिंग स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा आर्यन पालकर याचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा या निजामपूर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू.